बघा आम्ही आलो आहोत मेरवेवाडीमध्ये। तर आता हा पावसाळा नाहीये तरी पण बघा म्हणजे वाइब्स किती छान आहे। डॅम पे हा आणि इथे आम्ही सगळेजण आलेलो आहे। आणि हा बघा डॅम मेरवेवाडी गावातल्या वॉटरफॉलचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला होता, पण ह्या वेळेस आम्ही आलो आहोत संध्याकाळच्या टायमाला आणि इथला सनसेट ना खूपच भारी। आणि जेव्हा इथे आम्ही आलो तर अवतीभोवती पूर्ण गुरं वगैरे आम्हाला दिसत होते, शेळ्या, त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्या म्हशी, हे सगळं काही व्ह्यू आम्ही एन्जॉय केलं। इथे असलेला डॅम मध्ये असतं पाणी, त्यामुळे गुरांसाठी पण सोयीस्कर होतं आणि आजूबाजूला मस्त छान हिरवळ, त्यामुळे इथे गुरं चरायला येतात आणि त्यांच्यासोबत असतो एक डॉगी जो की त्यांची रक्षा करत असतो। आणि मग सगळं काही आम्ही एन्जॉय केलं। आणि इथे बघा म्हशी कशा पाण्यामध्ये पोहतायत, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बघितला। विनय म्हणतो म्हशींना पाण्यात पोहता येतो का गो? विनय पण रिदिशासाठी सुद्धा हे सगळं काही नवीनच होतं आणि आज पहिल्यांदाच रिदिशाने सुद्धा पाण्यात म्हशी पोहताना बघितल्या आणि त्यांच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन येत होते, यांना कसं काय पाण्यात पोहता येत असेल वगैरे। म्हटलं तुम्हाला जाता जाता आहे ना सनसेट आणि मस्त डॅमचा व्ह्यू दाखवते। सनसेट बघा किती छान दिसतोय। मी तुम्हाला बॅक कॅमेरानी दाखवते सनसेट कसा दिसतोय ते। खूप एन्जॉय केल्यानंतर, मस्त मजा मस्ती केल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घराकडे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।